नक्कीच जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीने काक्रंबा जिल्हा परिषद गटामध्ये दणदणीत विजय मिळवलाय। खरं तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष असलेल्या अस्मिता कांबळे यांना भारतीय जनता पार्टीने डावललं होतं आणि खरं तर भारतीय जनता पार्टीने एका नव्या चेहऱ्याला संधी देखील दिली होती। थेट विद्यार्थी चळवळीतून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला युवा चेहरा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आपल्याला बघायला मिळतोय। भारतीय जनता पार्टीने काक्रंबा जिल्हा परिषद गटात जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दयानंद शिंदे हे विजयी झालेले आपल्याला बघायला मिळतात। तर एकीकडे आपण जर बघितलं तर ढोकी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीर्थराज घाडगे हे विजयी झालेले आपल्याला बघायला मिळतात। एकीकडे जर बघितलं तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने म्हणजेच भूम तालुक्यातील ईट जिल्हा परिषदेमध्ये आपलं खातं उघडलेलं बघायला मिळतंय। त्या ठिकाणी शुभांगी देशमुख या विजयी झालेल्या आपल्याला आत्ताच माहिती येते की त्या विजयी झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। अगदी धाराशिव मधलं जर चित्र पाहिलं तर भाजपनं अनेक नवे चेहरे दिल्याचं पाहायला मिळतंय उदय। त्यामुळे कुठेतरी भाजपला याचा फायदा झाल्याचंही या निकालांमधून समोर येत आहे असंच म्हणता येईल। हो नक्कीच नक्कीच। उदय, या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर धाराशिव मधील निकाल हे हाती येऊ लागलेले आहेत। लातूरमध्ये मनसेचा दुसरा विजय, मनसेसाठी ही मोठी महत्त्वाची बातमी आहे। मनसेचा दुसरा विजय झालेला आहे। पानगाव गटात सुनील नागरगोजे हे विजयी झालेले आहे। लातूरमध्ये मनसेचा दुसरा विजय, सलग 2 विजय मनसेनं मिळवलेले आहे, ज्यात पानगाव गटात सुनील नागरगोजे हे मनसेचे विजयी उमेदवार। लातूरमध्ये मनसेनं दुसरा विजय मिळवलेला आहे, त्यामुळे लातूरमध्ये मनसेसाठी ही आनंदाची बातमी आहे। पानगाव गटात सुनील नागरगोजे विजयी झालेले आहेत। पंढरपूर करकंब गटातून भाजपचे आदिनाथ देशमुख हे विजयी झालेले आहे। पंढरपुरातून निकाल समोर आलेला आहे। करकंब गटातला हा निकाल भाजपचे आदिनाथ देशमुख यांनी विजय मिळवलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून। संतोष, करकंब मधील निकाल समोर येऊ लागलेले आहे। करकंब गटातून आदिनाथ देशमुख विजयी झालेले आहेत। हो, पंढरपूर तालुक्यातील करकंब हा राष्ट्रवादी काँग्रेस